हॅलो फ्रेंड्स, लर्न विथ शैलजामध्ये सगळ्यांचं स्वागत. मुलांनो, छान छान गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडतं. गोष्ट म्हटलं की त्याला सुरुवात आली आणि शेवटही आला. पण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की त्याला शेवटच नाहीये. चला तर मग पाहूया. गोष्टीचं नाव आहे अ नेव्हर एंडिंग स्टोरी, म्हणजेच कधीही न संपणारी गोष्ट. वन्स देर वॉज अ किंग. एकदा एक राजा होता. ही लव्ड स्टोरीज. त्याला कथा खूप आवडायच्या. टेल मी अ स्टोरी, ही सेड ऑल द टाइम. मला एक गोष्ट सांग, तो सतत म्हणायचा. ॲट द एंड ऑफ द स्टोरी, कथेच्या शेवटी, ही सेड, तो म्हणाला. अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट. आणि मग पुढे काय झालं? नथिंग. दिस इज द एंड, सेड द स्टोरी टेलर. काही नाही, हा शेवट आहे, कथाकार म्हणाला. टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड. मला एक गोष्ट सांग ज्याला अंत नाही. आय वॉन्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी. मला कधीही न संपणारी गोष्ट हवी आहे. द स्टोरी टेलर थॉट अँड थॉट. कथाकाराने विचार केला. ऑल हिज स्टोरीज हॅड अन एंड. त्याच्या सर्व कथांना अंत होता. ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेव्हर एंडिंग स्टोरी. तो कधीही न संपणाऱ्या गोष्टीचा किंवा कथेचा विचार करू शकला नाही. देन ही हॅड अ ब्राईट आयडिया. मग त्याला एक उज्ज्वल कल्पना सुचली. ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी. तो एक नवीन गोष्ट सांगू लागला. वन्स देर वॉज अ किंग. एकदा एक राजा होता. ही लिव्ड इन अ बिग पॅलेस. तो मोठ्या राजवाड्यात राहत होता. द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोर हाऊस. राजवाड्यात एक मोठं स्वयंपाकघर आणि एक मोठं भांडार होतं. देर वेर बिग हिप्स ऑफ ग्रेन इन द स्टोर हाऊस. भांडारामध्ये धान्यांचे मोठे ढीग होते. देर वॉज अ होल इन द वॉल ऑफ द स्टोर हाऊस. भांडाराच्या भिंतीला एक छिद्र होतं. अ लिटिल स्पॅरो सॉ द होल अँड स्विफ्टली फ्ल्यू इनसाइड द स्टोर हाऊस. एका चिमणीला ते छिद्र दिसलं आणि ती पटकन उडत भांडाराच्या आत गेली. देन शी पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. मग तिने धान्य उचललं आणि ती उडून गेली. व्हॉट हॅपन नेक्स्ट, सेड द किंग. पुढे काय झालं? राजाने विचारलं. देन अनदर स्पॅरो सॉ द होल, फ्ल्यू इन, पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. मग आणखी एका चिमणीला छिद्र दिसलं. ती उडत आत आली, धान्य उचललं आणि उडून गेली. ओ अँड देन. ओ आणि मग? व्हॉट हॅपन नेक्स्ट. मग पुढे काय झालं? Then a third sparrow saw the hole, flew in, picked a grain and flew away. मग तिसऱ्या चिमणीला छिद्र दिसलं. ती आत उडाली, धान्य उचललं आणि उडून गेली. And then आणि मग? Then a fourth sparrow saw the hole. आणि मग चौथ्या चिमणीला छिद्र दिसलं. The story went on and on like this. कथा अशीच पुढे चालू राहिली. इवन नाव द स्टोरी टेलर इज टेलिंग द किंग दिस स्टोरी अबाउट द ग्रेन्स अँड द स्पॅरोज. आजही कथाकार राजाला धान्य आणि चिमण्यांची ही गोष्ट सांगत आहे. इफ यू डोंट बिलीव्ह मी, यू कॅन गो देअर अँड सी फॉर युअर सेल्फ. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन पाहू शकता. जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.